वनिता आप्पासाहेब मोरे, राहणार ढवळस आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातला आहे. मुलीचं नाव धनश्री आप्पासाहेब मोरे आहे. मुलगी 14वी शिक्षण झालं का तिचं लग्न जमलं. मंगळवेढमध्ये दिलतं. मग आणि 15वीचं ॲडमिशन भरलं होतं. तिच्या काय माणसाने पुन्हा पेपर देऊ दिलं नाहीत. 14वीचं पण पेपर देऊ नाही तर पुन्हा ती मुला म्हणणारानं देऊ दिलं नाही. मग तिने इथं येत जात होती. तिला काय आवडत नव्हतं ये जायचं. ती म्हणायची आमच्यात आवडत नाही, यायचं नाही, जायचं नाही ये जायचं म्हणलं का त्यांनी काय तर धमकी द्यायची. जावाय म्हणणार येत जात होता. संदीप गौतम जगताप येत होतं. मग तिला कसलंच आवडत नव्हतं आल्याला आवडत नव्हतं. मग ती म्हणायची फोनवर बोला पण आमच्या इथं येऊ नका म्हणलं का तिला पुन्हा धमकी आणि फोनवर द्यायचं. का बरं यायचं नाही म्हणून माझं लग्न जमले म्हणल्यावर ही म्हणायची लग्न जमलं असलं तर लग्न झाल्यावर काय असेल ते. मग पुन्हा लग्न झालं 16 तारखेला लग्न झाल्यावर तिला 3 दिवस पोटात आणच नव्हतं. मग तिला चक्कर यायला सुरू झाली. तिथं घरी गेल्यावर चक्कर आल्यावर मग तिला काय करू वाटत नाही. तशी देवाला तिने नेली. देवाला नेल्यावर उलटी झाल्यावर उलटी काय केली म्हणून तिच्या नवऱ्यानं मस्तकात हाणलं. तिच्या डोक्यात हाणलं का तिला हितनं मुंग्या हिथं आल्या. मग घरी आल्यावर तिला लय त्रास व्हायला लागला. मग त्यांनी संध्याकाळी आम्हाला फोन केला. मी म्हणलं संध्याकाळी 11ला मी माझा मुलगा येऊ का. मग ती सत्यजित गौतम जगताप जे आहे ते सत्यजित मला नको सकाळला. मग मी मला आमच्या देखत काय व्हायचं ते होऊ द्या की आम्ही येऊन डोळ्यानं बघतो. आम्हाला काय येऊ दिलं नाही. मग सकाळच्याला आम्ही गेलो. त्यांनी न बोलता आम्ही गेलो 4 चाकी गाडी आमच्या जावायची बोलवली. तिला घेऊन गेलो मिरजला घेऊन गेल्यावर मिरजचा जाधव डॉक्टर म्हणलं नॉर्मल आहे नाही. पण नॉर्मल आहे नाही म्हणलं. तिथला दवाखाना आम्ही केला, महागारी आणली. पुन्हा यांना ती दवाखाना आवडला नाही. पुन्हा मग सोलापूरला नेला हळद काढायच्या निमित्तानं नेल्यावर असल्या फिरायला गेल्यावर मी काय म्हणलं माझा फोनच उचलला नाही. संध्याकाळी मी तिथनं जाऊन आली तिला कपडे ही देऊन. मग फिरायला जायचं काय आम्हाला माहीत नव्हतं. गुरुवारीच गेली की फिरायला. गुरुवारी संध्याकाळी मग तिकडं मग फिरायला गेली ती. फिरायला गेल्यावर मी संध्याकाळी फोन केला. इथं आली फोन केल्यावर त्यांनी काय उचलच नाही. मग मला येताना म्हणली मम्मी मला कवा न्यायला यायची म्हणल्यावर ती काय म्हणली नाही ती फिरायला जायचं आहे की. मी संध्याकाळी गेली ती एकादशी दिवशी एकादश कोणवारी होती. फिरायला जायचं आहे की ही काय म्हणलीच नाही ती. मग फिरायला जायचं ही काय म्हणली नाही. तुम्ही सकाळच्याला फोन केला त्यांनी काय उचलला नाही. पुन्हा मी भाच्याला केला उचल नाही ती फोन. मग ती हे म्हणले फिरायला गेले ते तुमचा फोन उचलणार कशी. मग ह्याने फोन आमच्या मुलीला लावला. मग ह्यांचा फोन उचलला वाटतं. पुन्हा आणि ह्याने मला माघारी केला नाही म्हणून मी पण केला. गुडन राती म्हणली फिरायला. राती नावच नव्हतं फिरायला. मी संध्याकाळी गेली. मग ते सत्यजित गौतम जगताप जे होतं का नाही ते संध्याकाळीच आलं आणि फिरायला घेऊन गेलं. चौघच गेली फक्त. दीर आणि ही दोघं ती दोघं गेली. चौघच गेली फिरायला. मग मी माझ्या मुलीला मागणं फोन केला. गुडन फिरायला गेली आहे काय दुखते का. माझं काय पण दुखत नाही बाबा. मग त्या स्टेटस बघितल्यावर मग म्हणलं गुडन चांगली आहे गे गण फिरायला गेलाय. बरं झालं तुझ्या हाव झालं. मला काय चांगल्यानं फिरायला आणले काय म्हणली त्याने. तेवढंच म्हणले पुन्हा घरी आल्यावर मी 9-10 वाजता फोन केला. घरी आली संध्याकाळी काय मी फोन केला नाही. सकाळी केल्यावर फोन मी म्हणलं गुडन फिरून आले काय झालं का आली का स्वयंपाक केला म्हणली. स्वयंपाक काय केलं तर आईने भाज्या केल्या आणि मी चपात्या केल्या म्हणल्यावर मग मी म्हणलं आली काय मला न्यायला कावा येते. मी म्हणलं काय झालं न्यायला ग. फिरून आली न्यायला काही कशा पाय तर अगं मला न्यायला ये तेवढंच म्हणली. आणि मुलीने माझ्या फोनच ठेवला. मला न्यायला ये म्हणून तेवढं म्हणून फोनच ठेवला. पुन्हा आणि सकाळ उठून म्हणली मम्मी मला न्यायला कावा येते तेवढंच म्हणली. पुन्हा फोन ठेवला. मी म्हणलं लगेच आणते ती का तुला आता तर घालवली आणि लगे आणते ती का. दुसऱ्या दिवशी सकाळ मी फोन केला तिचा आला नाही म्हणून मी काय करायची काळजी करायची. फोन कसा काय आला नाही. मला ही डाऊटच होता. ह्या पोलीस आला आदल्या दिवशी लगेच गेला आणि डाऊट होता. मग सकाळ फोन आला मला. मग मी म्हणलं मी केला फोन. मी म्हणलं गुडन काय करते बाया तर स्वयंपाक करते. स्वयंपाक काय केला तर चपात्या केल्या आणि आईने भाज्या केल्या. मी म्हणलं आईने काय केलं. आईने वांग्याची भाजी आणि टोमॅटोची चटणी. मग मी मला आणि काय केलं तर मी फरशी पुसली चपात्या करून. आणि मला रानात जा वाटत नाही.
आणि मला रानात न्यायला लागले ते, लसूण काढाय बाय त्यांनी चल म्हणायला लागले ते. मग मी म्हणलं मी कपडे तुला घेऊन दिले ते गुडन, चांगले कपडे ली आणि जा रानात आणि ये जा फिरून. मग मी मला जा वाटत नाही रानात, आणि मला जवळ बळजबरी करायला चलच रानात म्हणून नेलं का एक 10-15 मिनिटानं मी फोन केला आणि गेली का रानात म्हणून. फोन पण उचलला नाही काहीच नाही. आणि पुन्हा फोन आला धनश्री कुठे गेली म्हणून. पुन्हा फोन आला धनश्री हिरीत पडली म्हणून. आणि पुन्हा फोन आला मला संजीवनीमध्ये या, जावायचा पुन्हा संजीवनीमध्ये या, आणि धनश्री संजीवनीमध्ये आहे. गेली मला आत नेलं मला मडच दाखवलं मुलीचं, दुसरं काहीच केलं नाही. तवर सासरा गौतम जगताप जे आहे ते मला आईवर शिवी देऊन माझ्या अंगावर मारायला आला. मला ते आत माझ्या मुलीचं मडत तसंच माझ्या अंगावर सासरा गौतम जगताप मला मारायला आला. मारायला आल्यावर मला आमच्या मालकाने त्याला काय आडवं बोलू दे, नाही ग बसा म्हणलं. मी बोललीच नाही काय आडवी. प्रमुख आरोपी सत्यजित गौतम जगताप, रंजना गौतम जगताप आणि संदीप गौतम जगताप. रंजना आम्हाला ह्या 4 आरोपीवर माझा संशय आहे. हाय नव त्यांनी मारलीच माझी, ह्याच्यावर आम्हाला न्याय मिळायच पाहिजे. आरोपीला पण शिक्षा मिळायच पाहिजे त्यांना, आणि ह्याचा न्याय मिळायच पाहिजे. माझ्या मुलीला असं झालं तर दुसऱ्या मुलीला कुणाला होऊ नये बघा. माझी काय मुलगी 14वी शाळा शिकली आहे आणि ॲडमिशन त्याची इंग्लिश स्कूलमध्ये आहे. पण फक्त तिला टेन्शन यायचं मला हिटूक लावणे, मी चांगल्या घरची पोरगी आहे एवढं म्हणायचे. मला हिटूक लावणे, मी शिकलेली आहे, मला थोडक्या दुखण्यात मला येडं ठरवले असं म्हणायचे. तिनं सारखं येडं ठरवलंय म्हणायचे. काय करायला गेलं का हिला काय येतंय म्हणायचे. मग त्याच चिडीला जात होती मुलगी माझी, म्हणू नका म्हणायचे. आणि पुन्हा आली शेतात, तिची इच्छा नव्हती तर शेतात तिला नेली त्यांनी. इच्छाच नव्हती तिची कसली शेतात जायची, तर बाया त्या चल फिरून येऊया म्हणून शेतात फिराय म्हणून नेली तिनं. अप्पासू श्रीरंग मोरे, राहणार ढवळस. मुलीचे वडील माझी मुलगी धनश्री अप्पासू मोरे. हिचा विवाह 16 नोव्हेंबर 25 रोजी स्वतःहून करून दिलेला आहे. माझी मुलगी इयत्ता 8वीपासून 14वीपर्यंत मंगळवाडा येथील इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. एक वेळ रस्ता सुरक्षा कार्यक्रमात तिनं सायकल स्पर्धेत ट्रॉफी मिळवली होती. नंतर आता ही बुधवार दिनांक 4/3 सकाळी 9:30 वाजताच्या आसपास फोन आला. त्याने ते 9:30 नंतर त्याने नेली. नंतर 10 वाजता त्यांचा फोन आला की धनश्री कुठं आढळून येत नाही. ही संदीप जगताप गौतम यांनी फोन केला मला की तुमची धनश्री लवकर या तुम्ही. पुन्हा फोन केला, आमच्या धनश्रीच्या फोनवर केला तर ती सासूबाई रंजना गौतम जगताप यांनी उचलला. त्याने सांगितलं विहिरीत उडी घेतलेली आहे आणि लवकर या. मग आता इथून ढवळसपासून आम्ही 5 किलोमीटर राहतो असून इथून गाडीची व्यवस्था करून मी आणि माझे भाचे ज्ञानेश्वर विजय शिंदे दोघंजण जाऊन आम्ही अगोदर ती शेडपाशी गेलो. शेडपासून विहिरीपाशी गेलो. शेडपासून विहिरीपर्यंतचं अंतर कमीत कमी 3000 फूट आहे. त्यांनी त्या 11 वाजेपर्यंत एवढ्या कालावधीत ती ॲडजस्ट होऊ शकत नाही. तिथून आम्हाला कळलं की बाबा ती दवाखान्यात गेली आहे. तिथून संजीवनी हॉस्पिटलमध्ये गेलो असता तिथं त्या लोखंडी स्टॉपीवर मयत दिसून आली. तदनंतर पुन्हा मग बाकीचं काय आहे कुटुंबानं काय तिकडल्या कुटुंबानं काय प्रतिक्रिया दिली त्याच्यानंतर तिकडल्या कुटुंबाने सरळ ते आमच्यावर आरोप घेतला की तुमची मुलगी कारण असताना ते ह्यानं ते मुद्दामच त्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 14वीपर्यंत शिक्षण घेतलेलं असून तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता, पण ह्याने जाणून बुजून त्रास देऊन तिला वेडी समजून त्याने वारंवार पती, सासरा, सासू आणि दीर पोलीस खात्यात असल्यामुळं त्याने वारंवार धमकी देऊन मला की तुम्ही लिहून द्यायला पाहिजे किंवा तुम्ही तुमचं काय असेल ते तुम्हीच खर्च केला पाहिजे. आणि वेळोवेळी ह्याने म्हणजे असं म्हणजे चांगल्या पद्धतीनं सांभाळलेलं नाही. आणि आता मी इतके दिवस त्याला इथं बी थोडे दिवस ठेवलं, पुन्हा विनंती करून त्यांना तिथं पाठवून तर 1 महिनाभर त्याने सांभाळून घेतलं किंवा तिथं ठेवून घेतलं. पण शेवटच्या टप्प्यात ह्यांनी जरा थोडं काय सांगेल ते
हा पूर्णपणे घातपात आहे. कारण लग्न झाल्यापासून त्यांनी कवा म्हणजे एवढं म्हणजे व्यवस्थित सांभाळलेलं नाही. वेळोवेळी आरोप करायचं, सगळे सासू सासरे ते नवरा सगळ्यांनी मिळून का नाही टोचून सारखा त्रास दिलेला आहे. आणि त्यांना एक त्यांचा फिरायचा उद्देश वेगळाच होता. उगून जाणून बुजून फिरायला नेऊन त्यांना काहीतरी घातपात करण्याचा हेतू होता, परंतु त्यांना कुठं साध्य झाला नाही. त्याने रिटर्न इथं आल्यानंतर इथं शेतात लसूण काढायसाठी निमित्त करून शेतात नेलं. आणि शेतात नेल्यानंतर त्याने ते 1-2 फोनवरच सांगितलं की कुठं गायब झाली. नंतर पुन्हा दुसरा फोन मी केला तर त्याने सांगितले विहिरीत उडी घेतलेली आहे. तर नंतर त्याने आम्ही मागं शोध घेतला असता तर दवाखान्यात संजीवन हॉस्पिटलमध्ये आढळून आली. तर त्या ह्या लोखंडी स्ट्रक्चरवर ते इथं म्हणजे मृत अवस्थेत दिसली. तर नंतर आम्ही त्या काय विचार न करताना आमची बायको सोबत होती. बायकोनं जरा आरोप केला, माझी मारून टाकली. म्हणले की ते सासरे गौतम जगताप की अंगावर धावून आले शिवी देऊन काय. त्यानंतर पुन्हा मग आता आमची काय आम्हाला म्हणजे मानसिक धक्का बसल्यामुळे आम्हाला काय जास्त पुढे बोलता झालं नाही. पण जाणून बघून ह्यांनी सगळ्यांनी मिळून त्रास देऊन घातपातच केलेला आहे. मुलीच्या माती दिवशी तिचा नवरा आणि तिचा दीर आमच्याकडे सोनं मागणी करताना मुलीचं सोनं द्या म्हणली. मुलीचं सोनं द्या म्हणल्यावर आम्ही म्हणलं तुला मुलीचं सोनं कशाला, आता आमची मुलगी तुला जाळात टाकायला पाहिजे होतं खरं, पण आम्ही जाळात टाकलं नाही. तुला मुलीचं सोनं कशाला पाहिजे, तुला इंतेजित गौतम जगताप यांनी आणि संदीप गौतम जगताप यांनी सोन्याची मागणी घातली आम्हाला. मंगळसूत्र कुठं आहे. मग त्यांना माझी मुलगी मेलेली दुःख वेगळंच, दुःख काही झालंच नाही, पण त्यांना सोन्याचं दुःख लागलं. ते सोनं माझ्याकडे मागायले. आम्ही काय सोनं त्यांना दिलं नाही. आम्ही सोनं घेऊनच गेलो नव्हतो. अजून एक आम्हाला सांगा की ही सगळी घटना झाली त्याच्या आधी तुमच्या मुलीची कॉन्टॅक्ट तर फोनवर होतं, परंतु त्यांच्या घरच्यांशी वगैरे फोनवर त्यांचं स्वभाव वगैरे त्यांचं चरित्र कसं वाटत होतं? त्यांचं चिलिंदर नीट वाटतच नव्हतं. त्यांचं चिलिंदर वेगळं होतं, वेगळ्या दृष्टीत होतं त्यांचं चिलिंदर. त्यांचं वेगळं दृष्टीत चिलिंदर होतं. मग फिरायला जाताना हसत होतं त्यांचं. लय खुश होती माझ्या संग फिरायला न्यायचे. म्हणजे मला सांगितलं नव्हतं त्यांनी फिरायला न्यायचे म्हणून, पण मी म्हणायचे एकदमच खुश माझ्या संग. जरबारी नाराज बोलत होती, एकदमच खुश कशी माझ्या संग बोलायला लागली हे जर देखील मला डोक्यात बसलं होतं. आणि मग संध्याकाळी सत्यजित गौतम जगताप संध्याकाळी आलं आणि आम्हाला कुणाला न सांगता फिरायचं एकदम घेऊन गेली. ते आम्हाला फिरायला गेले, पुन्हा सकाळ उठून कळलं फिरायला गेले की म्हणून. तेव्हा देखील आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं फिरायला चालला म्हणून. मग मी मुलीला फोन मागणं केल्यावर मुलगी म्हणली मी काय मला काय हौसने फिरायला आणले काय. एवढाच मुलीला शब्द केला आणि तिच्याकडून मोबाईल कोणी घेतला, तिला पुढला शब्दच बोलू दिला नाही माझ्या संग. काय सांगाल शेवटी, काय बघावं तुमची? सदर मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणी सदर ही पोलीस त्यांचे दीर आणि जावई आणि ती सासरे यांनी जाणून बुजून घातपात केलेला असून आपल्या प्रशासनाने DYSP आणि SP यांनी योग्य ते न्याय देऊन आम्हाला न्याय द्यायच पाहिजे. त्यांना 4ही अटक करून आम्हाला वेळेत न्याय मिळावा ही आमची अपेक्षा.